आपल्या हिंदू सनातन धर्माविषयी आस्था असल्यामुळे आम्ही या प्राचीन शहरात आलो. इथे एका ज्योतिर्लिंगाचे 2 मंदिर आहेत, पण आमच्यासमोर मोठे आव्हान आहे. या विशाल नर्मदेच्या बाजूने जाणारा ओंकारेश्वर परिक्रमेचा मार्ग आम्हाला शोधायचा आहे. मार्ग शोधताना अचानक सापडलेल्या या रहस्यमयी पायऱ्या, जिथल्या परिसराचा थेट औरंगजेबाशी संबंध आम्हाला सांगितला आहे. ह्या आम्हाला कुठल्या खजिन्याकडे घेऊन जातील आम्हाला माहीत नाही. या प्राचीन शहराचा हरवलेला इतिहास आम्ही शोधण्याचा आज प्रयत्न करणार आहे. आम्ही शेअर टॅक्सी केली आहे. उज्जैनच्या ब्रिजवरनं पकडली. ओंकारेश्वरला पोहोचवणार आहे. 3-3.5 तासात पोहोचवेल. यांनी अराउंड 300 रुपये घेतलेत आमच्याकडनं पर हेड. आहे कम्फर्टेबल तर आहे. बघू किती वेळात. 3.5 तास गुगल मॅपवर दाखवतात. बघू. पाऊस पण पडतोय बाहेर. बघूया किती वेळात. आम्हाला आज काय केलं, ओंकारेश्वरला पोचायचं. आज आम्ही पोचलो की उद्या ओंकारेश्वर करू आणि ट्राय करू की उद्या महेश्वरी वगैरे होईल आमचं. भाई आता रात्रीचे आम्ही इथे नर्मदा घाटाला जरा फिरायला आलो आहे. बोललो रात्रीचा एकदा व्ह्यू बघूया कसा आहे. मस्त आहे. असं काळोखाच आहे आणि एवढा काय असं दिसत नाही. पण आम्ही आता ब्रिजवर आहे एका. भाई सारी मला वाटतंय ना हे मंदिर आहे. मला वाटतंय चेक करतो. हां तेच आहे वाटतं मंदिर. मे बी ते सगळे हे आहेत तिकडे जिने आहेत ते चढायचे लाईनचं आणि ते एंडला मंदिर आहे. आणि हा कसला ब्रिज आहे तेच मंदिर आहे वाटतं. ते शंकराचार्यांचा पुतळा दिसतोय तिकडे. आणि मला वाटतं तो बोला होता ना परिक्रमा आहे ती इकडेच असावी अशी कुठेतरी. हे मंदिर इकडनं परिक्रमा आणि तिकडे ते शंकराचार्य त्यांच्या पुतळ्याकडे जायचं आहे. पुतळा खूप मोठा आहे वाटतं आणि लाइटिंग पण सुंदर केली आहे. काल रात्री आपण आलेलो ना ते ओंकारेश्वर मंदिर ते. आणि तिकडे बाई शॉपच्या मागे तिकडे शंकराचार्यांचा पुतळा दिसतोय. बाई सकाळचा व्ह्यू खूप सुंदर आहे रात्रीपेक्षा. पहिल्या आख्यायिकेनुसार विंध्याचल पर्वतराजींवर नियंत्रण करणारी देवता केलेल्या पापांपासून स्वतःला क्षमा करण्यासाठी शिवाची पूजा करत होती. त्याने एक पवित्र भौमितिक आकृती आणि वाळू आणि मातीपासून बनवलेला लिंगम तयार केले. पूजेने शिव प्रसन्न झाले आणि ओंकारेश्वर आणि अमलेश्वर या 2 रूपात प्रकट झाले असे मानले जाते. मातीचा ढिगारा ओमच्या रूपात प्रकट झाल्यामुळे हे बेट ओंकारेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. मंदिरात पार्वती आणि गणपतीचेही स्थान आहे. तर आम्ही जिने चढत इकडे पोचलो आहे. लवकर आल्यामुळे गर्दी कमी मिळाली आम्हाला. बघूया कसं आहे पुढे. दुसरी आख्यायिका मांदता आणि त्याच्या मुलाच्या तपश्चर्याशी संबंधित आहे. इक्ष्वाकू कुळातील राजा मांदताने येथे शिवाची पूजा केली जोपर्यंत भगवान ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट होत नाही तोपर्यंत. काही विद्वान मांदताचे पुत्र अमरीश आणि मुचुकुंद यांच्याबद्दलची कथा देखील सांगतात, ज्यांनी येथे कठोर तपश्चर्या आणि तपस्या करून शिवाला प्रसन्न केले होते. त्यामुळे या पर्वताला मांदता असे नावही पडले आहे. हा भाई लोक आपलं दर्शन झालंय. इकडे फटफट झालं लवकर आल्यामुळे. आणि इकडे उज्जैनपेक्षा जरा जवळ जाता आलं ज्योतिर्लिंगाच्या आणि पाया पडता आलं. उज्जैनला तर ते आतमध्ये होतं त्याच्यामुळे काय पायाच नाही पडता आलं. आता आम्ही नदीच्या पलीकडे जाणार आहे. ते मामलेश्वर काय ज्योतिर्लिंग आहे तिकडे. तिसऱ्या आख्यायिकेनुसार देव आणि दानव यांच्यात मोठे युद्ध झाले, ज्यामध्ये दानवांचा विजय झाला. देवासाठी हा मोठा धक्का होता आणि म्हणून देवांनी शिवाची प्रार्थना केली व त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात शिव प्रकट झाले आणि दानवांचा पराभव केला. इकडे जिने चढत आम्ही आलो वरती. एक 10 मिनटं जिने चढायचे होते. आता सरळ रस्ता आहे पुढे जायला. बघूया किती वेळात पोचतोय. इकडे आपण ममलेश्वर मंदिरात आलो आहे.
हे फुल प्राचीन मंदिर आहे. इकडे रस्त्यात अजून एक मंदिर आलं. आता ममलेश्वर मध्ये आपण एंट्री करतोय. ममलेश्वरला बेकार गरम होत आहे पण वाईब आहे इकडे. मंदिर खूप पुरातन आहे. शंकराचे पिंड आहे. ते बोलले की दोन्ही केलं की ओंकारेश्वर आणि ममलेश्वर दोन्ही केलं की इथलं ज्योतिर्लिंग कंप्लीट होतं. त्याच्यामुळे आम्ही दोन्ही केले. भाई तिकडे ओंकारेश्वर मंदिर आहे. आता इकडनं आम्ही परिक्रमा चालू करतोय. इकडनं स्टार्ट होते आमचं. ओंकारेश्वर मंदिरचं पण दर्शन झालं आणि ममलेश्वरचं पण झालं. आता आम्ही परिक्रमा स्टार्ट करतोय इकडनं. परिक्रमेमध्ये पहिलं स्थान आलंय आपलं केदारेश्वर मंदिर. हे खूप पुरातन आणि प्राचीन मंदिर आहे. ह्याच्यासमोर एक नंदी पण आहे. ह्याच्यावर खूप सुंदर कोरीव काम केलेलं आहे. पुढे नर्मदा आणि कावेरीचा संगम आहे. इकडे सगळे पूजतायत दुहेरी संगमला. त्या आम्ही रस्त्यात हे छोटे छोटे वाटा पार करत आम्ही छोटी छोटी मंदिरं इकडची बघत त्यांचे दर्शन घेत आम्ही पुढे निघालो. आमचं आता पुढचं महत्त्वाचं स्थान आहे गौरी सोमनाथ. आम्हाला तिकडे पोचायचं कारण का त्याचा खूप इंटरेस्टिंग इतिहास आहे. बघूया कधी येत आहे. मगाशी आम्ही नर्मदा नदीच्या बाजूने होतो. आता आम्ही कावेरी नदीच्या बाजूने चाललोय. कावेरी खूप शांत आहे नर्मदेपेक्षा. इकडे कमी लोक आहेत. खूप सुंदर वाटतंय. हा इकडे पाटी धर्मराज द्वार आलेला. पाहिलं गौरी सोमनाथ काय येतच नाही. आमचे 20-25 मिनटं झाली. सगळे 5-5 मिनटं बोलत आहेत. नुसतं चालत चाललंय. नर्मदा आणि कावेरी परिक्रमा ते संगमकडनं परिक्रमा करत आलोय. अजून गौरी सोमनाथ काय येत नाही. बघूया. आत्तापर्यंत अर्धा तास झाला आम्ही चालतो ते कंटिन्यू. भाई हे आलं वाटतं. नाही. अरे भाई साप आलं एकदाचं गौरी सोमनाथ. आपण गौरी सोमनाथ या मंदिराकडे आलोय. हे मामा आणि पुतण्याचं हे आहे मंदिर आहे बोललं जातं. तर ही पुतण्याची लिंग आहे आणि ही मामाची लिंग आहे. तर याच्यात बोललं जातं की मामा आणि पुतण्याने असा हात पकडून जर या लिंगाला पकडलं आणि स्मरण केलं तर त्यांना मोक्ष प्राप्त होतं. ह्याच्याबद्दल एक स्टोरी पण आहे की इकडे औरंगजेब आलेला आणि त्याला कळालं की मामा भांजे की शोधे औरंगजेब का क्या बोल रहे थे? यहाँ ये मामा भांजे के शिवलिंग है दोनों. मामा भांजे के स्वरूप में यहाँ पे जो मामा भांजे पूर्व समय में होते थे दोनों हाथ मिलाते थे अपनी बाहों में लेते थे तो ये अपनी बाहों में भोलेनाथ आ जाते थे. तो इस शिवलिंग में अपना भूत भविष्य वर्तमान दिखाई देता था कि होने वाला जन्म कौन सा होगा कौन सा था. तो मुगल शासक को पता चला था तो यहाँ पे आया था. उसने देखा तो ये सुअर का जन्म दिखा कि होने वाला सुअर का जन्म होगा. तो उसने सारी पर्वत की मूर्ति को ध्वस्त कर दिया. इन्हें भी तोड़ने की कोशिश करी. इन्हें भी मारे तलवारें मारा. ये टूटे नहीं. ह्याच्या पिंडीच्या मागे एक देवीची मूर्ती आहे. तसेच इकडनं बाजूने एक रस्ता जातो वरती. हे जिने शंकराच्या पिंडींकडे नेतात. पहिल्या माळ्यावरही एक पिंडी आहे आणि दुसऱ्या माळ्यावरही एक लिंग आहे. भाई आमची परिक्रमा काय इकडे संपली नाही अजून. आमची परिक्रमा अजून संपायची आहे.
आम्ही खूप थकलो आहे. आम्ही गेले 1 तास नुसते चालतो आहे. असं झालं किती वर्ष झाली आम्ही परिक्रमा करतो आहे. संपणार आहे की नाही काय माहीत. पण हे झोपलेले हनुमान आणि भव्य शंकरांचं दर्शन घेतल्यावर आम्ही जसे पुढे शंकराचार्यांच्या पुतळ्याकडे पोचलो तिकडे आमची परिक्रमा संपली. आम्ही परिक्रमा नाही संपवली, आम्ही आमची भीती संपवली जी आम्हाला होती स्टार्टिंगला की आम्ही ही परिक्रमा पूर्ण करू शकू की नाही. ही आम्ही सक्सेसफुली पूर्ण केली आहे. ह्याला स्टॅच्यू ऑफ वननेस पण म्हणतात. मे बी गव्हर्नमेंटने हे नाव दिलं आहे ह्या पुतळ्याला. इकडनं समोरनं आम्ही सकाळी सुरुवात केलेली, आता इकडनं आम्ही एंड करतोय. आमच्याने जेवढी झाली तेवढी आम्ही परिक्रमा कंप्लीट केली. मी या नवीन शहरात आलो. इकडची सुंदर मंदिरे पाहून एक कनेक्ट मिळाला. नंतर इथल्या मंदिरावर झालेले हल्ले पाहून इथल्या मंदिराची स्थानिकांच्या म्हणण्यानुसार झालेली नासधूस पाहून मला थोडं वाईट वाटलं. गौरी सोमनाथ सारख्या मंदिरांवर पुजारी बोलत होते औरंगजेबाने हल्ला केला, त्याने जाळलं अक्षरशः. पण गर्व याचाही वाटतो एवढे हल्ले होऊनही ही मंदिरे तेवढ्याच ताकदीने उभी आहेत. ते हल्ले आपली आस्था थोडीही कमी करू शकले नाही. या शहराबद्दल खूप जाणून घेतलं आणि अजून जाणून घ्यायची इच्छा आहे. पण माझा प्रवास आज इथेच संपत आहे. मी पुढच्या प्रवासाकडे निघतोय, पुढच्या शहराची स्टोरी जाणून घेण्यासाठी. व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच अजून व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.